7-7, 8-8 गाड्या आमच्या मध्ये होते. मी स्वतः सुद्धा 3 गाड्या माझ्या ताफ्यातल्या कमी केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या ताफ्यातल्या गाड्या जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच गाड्या ठेवणं आणि पर्यावरणपूरक गाड्याचा वापर करणं. मला तर तुम्हाला कल्पना आहे की त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं होतं. पण देशातली पहिली टेस्ला गाडी मी घेतली होती पर्यावरणपूरक आणि त्याचा वापरही आमच्या कुटुंबामध्ये चालू आहे. माझा नातू त्याचा वापर तर शाळेमध्ये जायला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करतोय. त्यामुळे सगळीकडे माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केले त्या आव्हानाचा विचार करून अनेक आमच्या मंत्र्यांनी विदेश दौरे रद्द केलेले आहेत. आशिष शेलार आहेत किंवा आमचे अजूनही काही मंत्रीगण होते ज्यांचे दौरे निश्चित झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांनी आपला दौरा जपानचा आहे तो रद्द केला. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यातील सर्वसामान्य आमच्या लोकांनी आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी सुद्धा तो संदेश विचारात घेऊन कार्यभार चालू केला. परिवहन मंत्री म्हणून तुम्ही आवाहन कराल? मी परिवहन मंत्री म्हणून तर जेवढी पर्यावरणपूरक गाडी चालू केलेली आहे ती पहिल्याच दिवशी मी स्वतः गाडी घेऊन त्याचं आवाहन केलं होतं. तुमच्या माहितीकरता एकमेव डिपार्टमेंट आमच्या मंत्रिमंडळातील आहे की 2035 हे साल आमच्या एस-टी महामंडळामध्ये महत्त्वाचं ठरेल. कारण एस-टी महामंडळाच्या ज्या काही 20,000 बसेस आता आहेत, ज्या आम्ही डिझेलच्या बसेस वापरतोय, पूर्णतः इलेक्ट्रिक व्हेकल करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. त्या माध्यमातून तसं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये 200 ठिकाणी PPP तत्वावर आम्ही चार्जिंग स्टेशन उभारतोय, जेणेकरून 2035 साली